मी उद्या एक ठिकाणी बाहेर चाललो होतो, तू येशील का? मी काय करू तिकडे? चल ना, असं पण तू घरात बसून बोर होणार आहे, त्यापेक्षा आपण जाऊन येऊया. ठीक आहे. कॉफी आवडली? खूप मस्त. थँक्यू. ठीक आहे, मग सकाळी रेडी राहा, आपण जाऊया. श्री दादा कुठे दीदी? काय काम होतं? श्री दादा म्हणाला दूध घेऊन जा, मग मला द्या की तुमचं दूध. अय्यो अण्णा, ते काल खराब झालेलं दूध घेतलं का? अय्यो श्री भाऊ, तुमच्या घरात ती पोरगी कोण आहे? तिने मला आज पण मारलं. आज का मारलं? श्री भाऊ, तुम्ही सांगितलं होतं की खराब झालेलं दूध घेऊन जा. मी तिला म्हणलं मला द्या की तुमचं दूध, तिने परत मला मारलं. अरे अण्णा, असं बोलल्यावर तुला कोण पण मारणारच आहे रे. मी आता तू मराठी तरी सुधरव. मी आता नाही देणार तुम्हाला दूध परत. अरे अण्णा थांब तरी. अरे अण्णा ऐकून तर घे. अगं बस लवकर गाडीवर, किती उशीर झालाय. अरे हो, बसते. सुंदर सवेरा जैसे अंधेरा ढले, तू मिले कोयल की गूंजे फीकी लगने लगे तेरे आगे। तुझको मैं ले चलूं ज़माने से कहीं दूर, तुझको हर पल चुनूं, दे दूं अपना सुकून। ख्वाबों में जो कहा हकीकतों में कहूँ, तुझको हर पल चुनूं, दे दूं अपना सुकून। आपल्याला या टेकडीवर जायचंय. श्री, एवढ्या उंचावर? तेरी खुदा का अरे पण अगं चल. अरे ऐक तरी. चल. मला उंचावर जायची भीती वाटते रे. श्री, अगं मी आहे ना. खूप दमलीये रे मी. अगं मी आहे ना. हाँ मेरे मकाम है मेरा तेरे पास, फासले न हो ना कोई तलाश। कैद है जज्बात ये
आवडलं का तुला हे लोकेशन? खूप सुंदर जागा आहे. किती शांत वाटतंय ना इथे. हो, मी नेहमीच इथे येऊन बसतो. आनंदात असलो तरी पण आणि दुःखात असलो तरी पण मी काही वेळ इथे येऊन घालवतो. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला या जागेवरती मिळतात आणि म्हणूनच मी आज तुला या जागेवर घेऊन आलोय. खरंच खूप सुंदर जागा आहे रे ही. मनाचा भार कसा असा हलका झाल्यासारखा वाटतोय. चल निघायचं. एवढ्या लवकर? हो, अंधार पडायच्या आत आपल्याला जावं लागेल. 5 मिनिटं बसूया ना प्लीज. हा बोल. आलीस तू? ठीक आहे. कुणाचा फोन होता? पूजा, ती आलीये. निघावं लागेल आपल्याला. आपण परत येऊ. नाराज नको होऊस. मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं तुझ्यासोबत. अरे बोल ना. पण आज नको. अरे आपण आलोय तर बोल. अरे सांगेन ना नंतर. श्री, खूप महत्वाचं नाहीये ना काही? नाही ग, डोंट वरी, बोलेल मी कधीतरी. चला आता घरी, उशीर झालाय खूप. हो.